1690चा फ्रान्स देशातील एम.डी. सिल्वर हे माझे जन्मदाते 1876 साली एच.जी. लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेटलेल्या साखरेची तंतू तबकडी बसवली. पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. 1887 साली जॉन बायडन डर्लॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली 200 वर्षे मी रगडत चालले, पण पुढची 100-150 वर्षे मी कधी थांबले नाही. माझा प्रचार, प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात का माहीत आहे. एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. त्यावरून पडला तरी खर्च थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की मग तुमची माझी संगत काळजी होते. आई म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये. तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का. कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुलामुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं. आणि कधी आड रस्त्याला पंक्चर झालेस तर मला हातात धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपत्र आणि हलकी. कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त असेल हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा. शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज. सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखात करा. मी तुमच्यासाठी 2 दृष्टींनी लाभदायक आहे. वैयक्तिक आणि सामाजिक कसे ते सांगते. हे पहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत चालवल्यानं तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. मांसपेक्षा तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी मागतोच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. मला पेट्रोल डिझेल लागत नाही, त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभांबरोबर सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावतो. तो कसा हे ऐकायचे. आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन परदेशात ते वाचवायला हवे. वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते, वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात या समस्या आता जीव घेण्या ठरत आहे. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी, पण मी आहे ना त्याला पर्याय. प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरेच आधुनिक झाले. बरं, वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातली मी बिन गिअरची, आता मला गिअर पण लागले. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकू. थँक्यू.